नागपुरातील हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या 104व्या उर्स दरम्यान काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात तहसील पोलिसांनी नगरसेवक वसीम खान यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया या रिपोर्टमधनं। 16 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या सेवा सदन चौक परिसरात हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या 104व्या उत्सवानिमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती। मात्र या मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या काही नियम व अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले। यानंतर तहसील पोलिसांनी नगरसेवक वसीम खान यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 371/26 कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा, त्याचप्रमाणे कलम 125 आणि 223 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की सध्या ताजुद्दीन बाबा यांच्या 104व्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या लोकांनी संदल मिरवणुकी काढण्याचे प्रकार सुरू आहेत आणि सदर संदल मिरवणूक काढण्यासाठी वसीम खान व नईम खान या व्यक्तीने आमच्याकडे अर्ज केला होता आणि नियमानुसार ज्या अटी व शर्ती आहेत त्यानुसार त्यांना त्या संदल मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली होती व त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की कोणत्याही प्रकारच्या नोट उधळणे किंवा पैसे वाटण्याचा प्रकार घडता कामा नये। त्याचप्रमाणे जे साऊंड सिस्टम आहे त्याचा सुद्धा आवाज माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मर्यादा क्षमतेमध्येच त्यांनी ते वापर करायचा आहे। असं असूनही जेव्हा प्रत्यक्षात सदर मिरवणूक काढण्यात आली त्यावेळेस मात्र संपूर्ण नियमांना धाब्यावर बसवून त्याची पायमल्ली करण्याचे प्रकार सुरू झाले। जे म्युझिक सिस्टमचे जे ट्रक्स होते त्या ट्रकवर चढून अक्षरशः इलेक्ट्रिकच्या तारांना स्पर्श होईल अशा धोकादायक परिस्थितीमध्ये त्यांनी वर चढून नोटा, चलनी नोटा आणि काही बनावट नोटा सुद्धा उधळण्याचे प्रकार सुरू झाले। वारंवार पोलिसांकडून त्यांना सूचना देण्यात येत होत्या, परंतु त्याबाबत त्यांनी कोणतीही उचित दखल न घेता तसे प्रकार सुरू ठेवले। त्यामुळे एकूण 6 व्यक्तीवर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वसीम खान वल नईम खान, लतीफ खान वल रहमान खान, नावेद भाई उपाध्यक्ष नौजवान संदल समिती आणि गनी खान वल रहमान खान, अयान खान वल रहमान खान आणि अमान खान वल रहमान खान अशा 6 व्यक्तीवर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतरही काही त्याच्यामध्ये आरोपी होतात किंवा कसे याबाबत आम्ही तपासणी करीत आहोत। पोलीस वेळोवेळी अशा सर्व धार्मिक शोभायात्रेला आणि रॅलीला परवानगी देत असते अटी आणि नियम घालून, परंतु जे रॅलीचे आयोजक आहेत त्यांचा मात्र असा गैरसमज होतो की पोलिसांनी जे अटी व शर्ती घालून दिलेले आहेत त्याचे पालन नाही केले तरी चालेल। तसं होणार नाही। पोलिसांनी कोणत्याही धार्मिक ज्या शोभायात्रा आहे किंवा रॅली आहे त्या शांततेत पार पाडाव्या, त्यामध्ये कोणताही दंगाधोपा होऊ नये आणि त्याची योग्य धार्मिक भावनेचा सन्मान ठेवूनच त्याची मिरवणूक काढण्यात यावी अशा सूचना आम्ही वारंवार देत असतो। परंतु असं जर कोणी त्याची पायमल्ली करत असेल आणि कायदा मोडत असेल तर त्या अशा सगळ्या आयोजकावर आम्ही तात्काळ गुन्हे दाखल करीत आहोत आणि त्यांना कायद्याची भाषा समजावून सांगत आहोत। कायद्याचे पालन सर्वांसाठी समान असल्याचा संदेश देत पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणातील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।